नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग जो आहे तो माझं फुल डेचा आजचं शेड्यूल तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप दिवसापासून असा फुल डेचा ब्लॉग बनवते कारण आज बघा कसला धो पाऊस पडतोय पुण्यात. तर म्हटलं पुण्याचं वातावरण तुम्हाला पण दाखवूया. इतका धो पाऊस पडतोय ना की असं वाटायला लागलं आता पुरच येऊन थांबतोय की काय. रात्रभर, काल दिवसभर पण होताच आणि रात्रभर तर खूप जास्त होता आणि परत सकाळी पण एवढा सगळा पाऊस सुरूच आहे. बट भारी वाटते, एन्व्हायरमेंट खूप छान झालंय. तर म्हटलं आता घरात बसून काय करावं तर तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा. येऊन मामा काय करतय, काय करते? मी आता झोपेतनं उठले तशी खाऊ खातीये म्हणा. शल 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 पावसाला भिजले मी. शल शल शल. बबड्याचे बापू पण आलेले आहेत. कुणी बोलवलं बापूंना? मी. बबडीला बापूंशिवाय करमत नाही, त्यामुळे महिन्यात एकदा तर त्यांना यावंच लागतं. बरं तुम्ही दोघे काय खाणार आहे आता? तुम्ही काय खाणार आहे? पास्ता खाणार. बबडी आणि पप्पांच्या डिमांड वरून मी मस्तपैकी पास्ता बनवणार आहे आणि त्यासाठी मी घेते हा डायझानोचा पास्ता. कारण बबडीला पास्ता खूप आवडतो, सो ती सारखंच मागत असते. त्यामुळे आपल्याला असं होतं ना की अनहेल्दी आहे, हे खायला नको ते खायला नको. म्हणजे मी खूप सर्च केलं जो की लहान मुलांसाठी पण बेस्ट राहील. तर डायझानोचा हा पास्ता व्हीट फ्लोअर पासून म्हणजेच गव्हापासून बनलेला आहे. सो तो पचायला पण हलका आहे आणि आपण लहान मुलांना पण तो देऊ शकतो, तो सेफ आहे, म्हणूनच मी हा घेतलेला आहे. सो चला मग आता हा बनवायचा कसा बघूया. तर इकडे पाणी बॉईल झाले आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकून घेते आधी, जे की डायझानोचंच ऑलिव्ह ऑइल आहे. पास्ता आता बॉईल करून घेते. इकडे आता मी भाज्या वगैरे कट करून घेते. आपला पास्ता बॉईल झालेला आहे. इकडे पास्ता गाळून घेतला आहे आणि आता आपण याला फोडणी टाकायला चालू करू. ऑइल वतून घेते मी आधी. पास्ता सॉस टाकते आणि यामध्ये आता मी टाकते पास्ता. कसा वाटला पास्ता? तुम्हाला आवडला? एकदम छान. सो खरंच खूप भारी झालाय पास्ता आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. सो आत्ता मला मुहूर्त लागलाय माझं आवरायचं. सकाळपासून अशीच बसली आहे मी आणि त्यात छान पाऊस पडतोय. तर मस्तपैकी आवरून वगैरे मी आज फोटोशूट वगैरे करून घेणार आहे. माझं आवरण्यावरून एक लक्षात आलं, मी जस्टच आत्ता एक हेअर स्ट्रेटनिंग ब्रश मागवलाय. सो त्याची पण आज टेस्टिंग घेऊन बघणार आहे मी. म्हणजे तसे माझे केस स्ट्रेटच आहेत, पण ना कधी कधी ते आपण असे बांधून ठेवतो, मग हे असे वाकडे तिकडे होतात. हा आहे तो ब्रश. मी आगाराचा ब्रश मागवलेला. पटकन कुठेतरी आपल्याला जायचं असेल आणि केस कसे पण अरबट चरबट दिसत असतील तर छान स्ट्रेट करण्यासाठी ते स्ट्रेटनर वगैरे ह्याची झंझट नको वाटते. सो त्यापेक्षा हा ब्रश जो आहे ना तो जास्त इझी पडतो, म्हणून हा मागवलाय. फर्स्ट टाइमच मी पण हा यूज करते. तर बघूया आता काय रिझल्ट येतोय त्याचा. त्याला युजर मॅन्युअल वगैरे मिळालेलं आहे. पॅकेजिंग जबरदस्त केलेलं आहे. हा आहे ब्रश, हे समोरचं त्याचं हे एकदम लाईट वेट आहे, पकडायला वगैरे हँडलिंगला इझी आहे. आता ट्राय करूयात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण म्हणजे बिगिनर असतो आणि अशा काही हीटच्या वस्तू वगैरे वापरायच्या असतात, भीती वाटते, स्पेशली मला पण वाटते, तर त्याचा पण विचार करून असे ग्लोव्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सो आपण हे घालून ते यूज करू शकतो. केस वगैरे छानपैकी विंचरून घेतलेत मी, सगळं गुंता वगैरे काढून घेतला यातला आणि मी ह्याच्यावरती आता तो ब्रश यूज करणार आहे. माझ्याकडे तसा हीट प्रोटेक्टिंग स्प्रे वगैरे काय नाहीये, सो मी थोडेसे ॲलोवेराच लावून घेते आधी केसांना. तर मी ना तुम्हाला एका साईडवरती स्टायलिंग करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला डिफरन्स क्लिअरली दिसेल. सो बघा, इथं पॉवर बटन आहे, याने आपण ऑन किंवा ऑफ करू शकतो आणि याच्या खाली हे बाकी टेम्परेचरचे 5 मोड आहेत. पूर्ण लो टू मीडियम टू हाय पर्यंतचे सगळे मोड अवेलेबल आहेत याच्यामध्ये. तर मी अगदी कमी टेम्परेचरवरतीच करणार आहे कारण माझे केस जे आहेत ते ऑलरेडी स्ट्रेट आहेत, त्यामुळे मला जास्त हीटची गरज नाही पडणार आहे. सेकंड मोडवरतीच ठेवलेलं आहे मी. जसे तुम्ही मोड चेंज कराल तसे इथले डॉट पण वाढत जाणार आहेत. सो मी आता 1 बाय 1 तुम्हाला करून दाखवते स्ट्रेटनिंग.
स्ट्रँड तर एकदम छान झाली आहे. मी पार्टिशन केलेलंच आहे, सो तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. आता मी हे जे बांधले होते ते वाले पण केस स्ट्रेट करते. आता बघा डिफरन्स क्लिअरली पाहू शकता तुम्ही. इकडचे केस थोडे असे वेवी कर्ली टाइप मध्ये झालेत माझे, आणि हे आपण आता स्ट्रेट केलेले हेअर्स आहेत. किती स्मूथ फिनिशिंग आले बघा. आता मी दोन्ही साइड पण या पण साइडला मी पूर्णपणे स्ट्रेटनिंग करून फायनल लुक तुम्हाला दाखवते. सो फायनल लुक बघायला रेडी आहात का? हे फर्स्ट टाइम ट्राय केलं, म्हणजे ॲज अ बिगिनर मला असं काहीच हे वापरताना वगैरे प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे जे आपण नॉर्मल स्ट्रेटनर वापरतो त्याची मला एक वेळ हीटची वगैरे भीती वाटायची, बट यामध्ये असं काहीच नाही जाणवलं. इवन याचा जर पूर्ण लुक बघितला ना तरी तो खूप प्रीमियम आहे आणि अगदी कमी कॉस्टिंगमध्ये आहे. सो जर तुम्हाला हे परचेस करायचं असेल ना तर मी लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा कशी एकटी खात बसली आहे. कायच नाही वाटत आहे का ग तुला? सोडून खातीये. तर मस्तपैकी बिर्याणी बनवलेली आहे, व्हेज बिर्याणी. तर आज पंचपक्वान्नांचं जेवण मिळते बापूंना. आता मी पण जेवण घेते आणि त्यानंतर मला बरीच कामं आहेत, व्हिडिओ वगैरे एडिट करायचं, सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिल्यांदा पेट पूजा करून घेते. इकडे बघा आमच्या बबड्याची खेळणी, अख्खी थार भरून खेळणी आहे, पण तिला खेळण्यांची काय खेळावंसं वाटत नाही, है ना बबड्या? अय्यो, आमची काश्मीर गर्ल झाली आहे बबडी आता. तर पाऊस फायनली थांबलाय, त्यामुळे बबडी आणि पप्पा आता खाली फिरायला चाललेत. बाय बाय कर. चलो बाय. जावा. चलो बाय. ही बघा कशी पावसात भिजतीये. ए चल वरती आहे. कुठे फिरतीये पावसात? कुठे जातीये? आज तर मी काही क्लासला वगैरे गेलेच नाही, कारण आज माझ्याकडे प्रमोशनल शूट वगैरे पण भरपूर होतं आणि त्यामुळे दिवसभर शूटमध्येच गेला. आणि त्यात पण इतके चेंजेस येतात, ते चेंजेस वगैरे ह्याच्यामध्येच होते, त्यामुळे मी अकॅडमीवर नाही गेले. तर आता जवळपास 8 वाजले, दीदी ते पण येतील. तर आज मी घरी आहे, तर म्हटलं स्वयंपाकाला घालूयात आपण. स्वतः स्वयंपाकाची तयारी चालू करते. इकडे भात आमटी वगैरे बनवून झालेलं आहे माझं, आणि फक्त भाकरी राहिली आहे. भाकरी मला एवढं जमत नाही, सो त्यासाठी मी दीदीची वाट बघतीये. सो जेवण वगैरे झाले आता, आणि म्हणजे ते नाही, मला ह्याच्यामध्ये मी क्लिप्स नाही घेत बसले कारण बबडी वगैरे खूप त्रास देत होती. तर जेवढं मला पॉसिबल होतं तेवढे मी तुमच्यासोबत आजचं जे काही रुटीन आहे ते शेअर केलं आहे. आज दिवसभरात जे काय काय झालं ते. तर आजचा हा व्लॉग मी इथंच एंड करते आहे, कारण बघा जवळपास आत्ता 11:15 वाजून गेलेले आहेत आणि अजून पण माझं काम सुरूच होतं. तर आता फायनली त्याला थोडा फुल स्टॉप दिला आणि आता झोपणार आहे, त्यामुळे हा व्लॉग इथंच एंड करते आहे. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.